हॅलो. केला होता चालू चालू होतं. म्यूटला पडलं नसेल, म्यूटला असेल तुमचा माईक. तिकडे तिकडे काहीच समजा चालू आहे. तेच म्हटलं म्यूटला पडला असेल. म्यूटला पडला असेल माईक. तिथं असं लिहिलं बघ. नाही ते 2 वेळा दाबला का विषय. हॅलो. चला जाऊया मॅचकडे. सेकंड लास्ट नाईट आपण पाहतोय आणि सेकंड लास्ट नाईट मधला शेवटचा हा सामना आपल्या भेटीला आलाय. जो टीम या ठिकाणी क्वालिफाय होईल तो मात्र नक्कीच आपल्याला सुपर 5 का सुपर 6 आहे. सुपर 5 ना रे. सुपर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात कलम टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे धीरज तर दुसरीकडे तन्मय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनुराग. पहिलाच बॉल अनुरागचा रागाच्या भरात जरूर फेकला परंतु यशस्वी सुद्धा झाला. पहिल्याच बॉलवरती तितकीच आक्रमकता अनुरागकडून पाहायला मिळाली आहे. अगदी काटेकी टक्कर आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. पहिला बॉल डॉट आलाय. बरेचसे प्रेक्षक वर्ग आता उपस्थित आहेत. ते दर्दी क्रीडा रसिक ज्यांना म्हटलं जात आहे. उचलण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आलाय. अतिरिक्त बोनसने आपण पाहतोय यावेळी मात्र धावत संख्येचं खातं उघडलं गेलंय कलम टीमचं. बराच मोठा पल्ला खरं म्हणायला गेलं तर या टीमचा पाहायला मिळतोय. बडवाल टीम आपण अगदी या परिसरातील स्थानिक टीम जरूर आहे परंतु कलम टीमचा विचार करायला गेलं तर अगदी लांबवर प्रवास आहे. आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं कलम टीमच्या बाबतीत मुरबाड परिसर अतिशय गाजवून सोडणारी ही टीम आहे. आज सध्या कर्जत तालुक्याच्या पटलावरती आपलं नशीब आजमण्यासाठी सज्ज झाली. मगाचे पंकजचे जे षटकार तदनंतर आपण पाहिले होते ती गोलंदाजी जबरदस्त एक व्यूहरचना पहिल्या फेरीतल्या सामन्यात आपण अनुभवली. परंतु या ठिकाणी आता गोलंदाज पुन्हा एकदा अनुराग. चांगला फटका यावेळी प्रयत्न राकेश पाटीलचा परंतु वेळ निघून गेली होती तोपर्यंत. इथे सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 3 या आकड्यावरती. योगेशजी डोले आपल्याला कुरंबाई शोधत आहे. जरा त्यांच्याशी संपर्क साधा आपण. कोण नाही आहे योगेश गेला नाही. तो बघ तिकडे वाटतंय तो बघ. योगेशजी डोले सर आपणास कुरंबाई शोधत आहेत. जरा आपण लवकर स्टेजशी संपर्क साधा. थोडा व्यत्यय आलाय. मैदानाच्या मधून आलात तरी चालेल.
चला फिल्डिंग सेट करा आपण. फार मेहनत आहे खरं म्हणायला गेलं तर आमचे ऑफिशियल संदीप गायकवाड सरांची या स्पर्धेसाठी. फार फार अगदी मैदान तयार करण्यापासून तर अगदी पूर्णपणे म्हणजे संपूर्ण सेटअप पहा. टीम गोला करण्यापासून त्याच्यानंतर मग आमची लाईव्हची टीम, त्याच्यानंतर समालोचन क्षेत्र, अगदी स्कोररच्या भूमिकेपासून नितेश तरेंना पाचारण करण्यापर्यंत मग डीजे कोणता असेल हे सगळ्यावरती फार सविस्तर चर्चा होती संदीप गायकवाड यांची. त्यानंतर अंतिम निर्णय त्यांचा येतो. चला जाऊया मॅचकडे. अनुराग पुन्हा एकदा सज्ज, फटका सजवलाय जरूर परंतु इथे उलट्या दिशेत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल पाहतोय. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये, जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 4 या आकड्यावरती. इथे क्षेत्ररक्षण चुकलंय आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय आलाय तो मात्र डीप मिड विकेट रिजनचा खणखणीत चौकार. बोनस आपण पाहतोय धावपळकावरती लागला जातोय. ही खरी गरज आहे ती मात्र कलम टीम साठी धावसंख्येची. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल कंप्लीट झाले आहे. सिंगलच्या मदतीने मात्र षटक क्रमांक 1 यावेळी येते समाप्ती पथावरती आणि टोटल जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. सरासरी पाहतोय आपण अगदी राखली जाते 10च्या धावसंख्येने. जाऊया गोलंदाजी मार्क वरती. आता गोलंदाज पंकज. उचलण्याचा प्रयत्न सजवायचं होतं वेगळ्या दिशेला. पॉइंट रिजन कडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. अगदी फटका सजवला जात होता तो मात्र ऑफ रिजन मध्ये, परंतु पॉइंट कडे दिशा देण्यात आली. सिंगल पाहतोय पुन्हा एकदा धावसंख्या 11 या आकड्यावरती. हा समालोचन कक्षाला दिलेली सगळ्यात मोठी सलामी. डीजे मास्टर बॉल तुमच्याकडे आला, षटकारात आलाय, होऊन जाऊ द्या ना. मास्टर
झुकती है दुनिया लेकिन झुकाने वाला चाहिए. आता फलंदाजाला परतावला गेल्या वेळी जबरदस्त मोठा हादरा लागला जातोय तो धीरजच्या स्वरूपात टीम कलम. थँक्यू डीजे. अद्यापपर्यंत विचार करायला गेलं तर 17 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. आता एकीकडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पंकज आके ज्याने 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि एकीकडे आता न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय तो सुद्धा कलम टीम कडून पंकज. गोलंदाज पंकज पुन्हा एकदा तयार. हवा याला जरूर चढवलाय आणि ते झेल झालाय ड्रॉप. हा परिणाम आहे मित्रांनो. थोडासा झोपेचा परिणाम सुद्धा परिणामकारक होऊ शकतो कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी पहाटेची वेळ आहे. 2:50 झालेत. पवन आपण पाहतोय ज्याने झेल ड्रॉप केला या ठिकाणी. फार चांगला बॉल पंकजच्या माध्यमातून. सांघिक कोट्यातला हे दुसरं षटक. उत्तम दर्जाची गोलंदाजी. एक षटकार आला होता तो मात्र धीरजच्या बॅटिंग वरती परंतु त्याच षटकारानंतर धीरजला धावबाच्या स्वरूपात त्याने बाद घडवलं होतं. मी तर एकदम वातावरणच शांत होता. बिली बाव नाही करू शकत. एवढा वेळ घालला ना आता त्यांच्यासाठी 5-10 मिनिटं वाढू शकत नाही आपण. चिठ्ठ्यावरून उद्या बोलून घ्यायचं 2-3 आजच व्हायला पाहिजे. सर्वांचं काय सांगा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अंती 18 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात 10 आल्या होत्या. नंतर दुसरं षटक पंकजचं विकेट कमवत मात्र 8 धावा खर्च केल्यात. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटिंग लाईनवरती आपण बॉलिंगवरती पाहत होतो परंतु आता रिकी ज्याची सर्वार्थ चर्चा आत्तापर्यंत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. 6 बॉल आणि 7 धावा या रिकीने वाचवल्यात. पहिला बॉल सुद्धा स्वैर आला होता त्याचा त्या मॅचमध्ये परंतु आता या ठिकाणी पाहतोय आपण की काय घडतंय मैदानात ते पाहूयात. एक
सांगायचं झालं तर या इनिंगचं सुद्धा आणि रिकीचं सुद्धा आजच्या या रजनीमधलं शेवटचं षटक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फार महत्वाचे असतात. ज्यावेळी तुम्ही एखादा सामना गमावत असाल ना त्यावेळी आपल्या ध्येयाकडे अगदी लक्ष केंद्रित करा. शांत डोकं हे मैदानात तुमचा यशस्वी पाया जरूर रचू शकतो. परंतु पाहूयात रिकीचा बॉल फार सुंदर होता. आणखी एक डॉट बॉल. समीकरण आता बदलतंय. ते असं वाटलं होतं की 3 षटकानंतर 30च्या अंती या धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु आता समीकरण बिघडलं. जिथे एक विकेट आली धीरजची. चांगला फटका इथे जरूर ट्रॅव्हल केला आहे. परंतु इथे क्षेत्ररक्षकाची चाचपणी जरूर होती आहे. आणि या क्षणी जर तुम्ही पाहायला गेला फलंदाज होईल बाद. इमरान भाई कमाल है आपका. आज क्या खिलाया डीजे मास्टर को पता नहीं. जैसा ही खाना खाया उसने इसका कमाल है. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आणखी एक विकेट जातीये. यस सर. रनआउट देखना है क्या. ओके. एमटीसी टेक्निकल टीम सर आपला निर्णय योग्य आहे. योगेश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात. चांगला फटका यावेळी सीमारेखा पार. येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. टेन्शन घेऊ नका. आता काही बॉल जाणार नाहीत कारण आता जे पाठीराखे आहेत ना ते सगळे टीमचे आहेत. त्यामुळे ज्या बॉलवरती षटकार आला तो बॉल ते शोधून आणणारच. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड.
नाही का जत्रा पहिले 2 दिवस केली होती तेव्हाच सांगितलं त्यांना मी गडबडीत होतो माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाच्या ह्याच्यात. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल जरूर आले परंतु केली गेली चुकी आणि या चौकाराची फार मोठी किंमत आता मोजावी लागेल. ती भडवल बी प्लस टीमला शेवटच्या क्षणी इतकी मोठी चुकी ती समीर सारख्या खेळाडूकडून झाल्या. ही फार मोठी चुकी आहे. या 4 धावा अगदी भडवल बी प्लस टीमला महागात ठरू शकतात. परंतु पाहूया क्रिकेटचं समीकरण काय घडतंय. कारण विजयासाठी आता करायच्या 30 धावा धावपळकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत 29. म्हणजे अगदी प्रतिषटक जसं मी वक्तव्य केलं होतं मगाशी की 10च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. परंतु आता ती वेळ आली आहे भडवल बी प्लस टीमवरती. चला आमचे साथी समालोचक योगेशजी डोले सर, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या आपण. पहिले त्या डॉक्टरकडेच जातो माझं राहिलेलं मागाला. बरोबर ना. बोल ना दादा. काय काय नाव आहे तुमचं. मित्रांनो एक विनंती आहे सर्वांसाठी, सूचना आहे तुमच्यासाठी. आमचे प्रेक्षक वर्गात आदरणीय संतोषजी माळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांची महत्त्वपूर्ण वस्तू या ठिकाणी हरवले. सांगून देतो त्यांचं पॉकेट हरवलंय. विनंती आहे त्या पॉकेटात जे काय पैसे असतील ते तुमच्यासाठी बहाल केले जातील. परंतु त्या पॉकेटातले महत्त्वपूर्ण कागदपत्र आहेत ती त्यांच्यापर्यंत सपोर्ट करावीत. आता याच्या पलीकडे काय बोलू शकतो. आता याच्या पलीकडे काय नाही बोलू शकत. पिकला असेल भेटल ते सकाळी भेटल. याला विचार करी किती पैसे होते. 1200 रुपये तर नक्कीच असतील. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच 30 धावसंख्येची गरज आहे भडवल बी प्लस टीमला. या धावा होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर येणारे 18 बॉल जरूर देतील. परंतु जाऊया मॅच कडे. एक रणसंग्राम संघर्षाची नांदी. विजय की पराजय, इथून कोणता संघ या स्पर्धेतून घरी जाईल आणि कोणता संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळेल. मित्रांनो आपण पाहतोय मिजाज नजे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरळ परिसरातील खेळाडूंसाठी, कर्जत तालुक्यातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी. ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉल नाईटची स्पर्धा A1 जोडी चषक, अर्थातच इम्रानभाई आणि मिनाजभाई यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इम्रानभाई आणि मिजानभाई यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि दरम्यान जर पाहायला गेलं तर एक भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या भेटीला जरूर आली है. मिजान भाई खुश है, साथ में इमरान भाई खुश है. क्या 2 छक्के दागे थे उन्होंने शो मैच में. आगे का तो सुन रहे इमरान क्या बोला वो तो सुन. हमारी MTC लाइव की जो टीम है इमरान भाई,
वो जो दो बैक टू बैक आपने दो छक्के डागे थे ना, उसका क्लिप वायरल करने वाले कल। चला जाऊया मॅच कडे। पहिला बॉल यावेळी येतोय, प्रयत्न फार चांगला होता, टायमिंग साधला होता, परंतु नेम मात्र थोडासा चुकला यावेळी पाहायला गेलं तर। मी म्हणेल अगदी पंकज गोलंदाजी मार्कवरती आहे, समीर माळी आणि त्याच समवेत राकेश पाटील स्ट्रायकर एंड वरती। आता राकेश पाटील उजव्या हाताचा बॅटर, फटका उचललाय जरूर। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची ही नांदी पाहतोय, येतोय तो मात्र राकेश पाटीलच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार। चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने 5 धावा, चांगला फटका, व्हॉट अ टायमिंग, अगदी क्लास फटका जरूर पाहतोय आपण। राकेश पाटीलच्या बॅट मधून किती प्रॉपर टायमिंग साधलंय पहा, शरीराचा तोल सावरत असताना दिला गेलेला फटका आणि त्याच्यावरती आलेला हा खणखणीत षटकार। नाही तसं नका बोलू, चुकीचं नका बोलत जाऊ, मला माहिती पण बोलूच ना, बोलून काय फायदा, स्पर्धा आपली ती पण कलम ती पण आपली। आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहतोय आपण अलॉंग द कार्पेट, परंतु आता 8 डीप एक्स्ट्रा रिजन मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय। इथे येतोय राकेश पाटीलचा आणखी एक दर्जेदार चौकार, 3 मोठे फटके पाहायला मिळालेत, टोटल मात्र जाऊन पोचले, अर्ध लक्ष काबीज केलाय ते बडवल B+ टीमने। आणखी एक मोठा दैदिप्यमान स्ट्रोक, क्या बात है खुरम भाई, सोच रहा हूं कि आपकी टीम के लिए कहां कम पड़ते हैं आप, यहाँ तो अच्छा कैच लिया आपने। हाँ वही तो बोल रहे थे, लकी लकी, खुरम भाई को लकी गिरे, खुरम भाई आपको लकी गिरा है। षटकाराला षटकाराच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले। 21 आकड्यावरती आणि आणखी एक राकेश पाटीलच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या डोक्यावर येतोय खणखणीत दणदणीत षटकार। इमरान भाई, ये बात भी आपकी बराबर है। टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत या ठिकाणी
27 या आकड्यावरती. सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने 28 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी आता 2 धाव संख्येची गरज आहे. आणखी एक मोठा स्ट्रोक. विजयी सिक्सर राकेश पाटील. व्हॉट अ फाईट. जबरदस्त टाळ्या होऊन जाऊ द्या राकेश पाटील साठी. अगदी आणि नो डाऊट या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, वन अँड ओनली राकेश पाटील.